ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माझे नाव श्रीमती एल.एस. जाधव, सरकारी हिरिय प्राथमिक मराठी शाळा मुतगा येथे मी सध्या सहशिक्षिका म्हणून काम करत आहे. मी विषयाचा पाठ घेणार आहे. इयत्ता 7वी मध्ये कोनाचे प्रकार तसेच त्रिकोणाचे कोनावरून होणारे प्रकार याविषयी आपण आज अध्ययन करणार आहोत. त्रिकोण व त्रिकोणाचे कोनावरून होणारे प्रकार. त्रिकोण म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू, 3 कोन आणि 3 शिरोबिंदू असतात. हे आपण मागील पाठामध्ये पाहिलेच आहे. त्याबरोबरच त्रिकोणाचे कोनावरून होणारे प्रकार म्हणजे कोनाबद्दल आपण एक थोडक्यात माहिती मिळवूया. कोन हे लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन असे प्रकार आहेत. लघुकोन म्हटलं तर हा लघुकोन हा 90 अंशापेक्षा लहान असणारा कोन आहे. काटकोन हा 90 अंशाचा कोन आहे आणि विशाल कोन हा 90 अंशापेक्षा मोठा असणारा कोन आहे. आता त्रिकोणाचे प्रकार याच्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्रिकोण व त्याचे गुणधर्म. आता आपण त्रिकोणाचे प्रकार पाहणार तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम त्रिकोण व त्याचे गुणधर्म पाहायचे आहेत. त्यानंतर त्रिकोणाचा प्रकार पहिला लघुकोन त्रिकोण ह्याचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण आणि त्याचे गुणधर्म आपण बघणार आहोत. तिसरा आहे विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण कशाला म्हणतात व त्याचे गुणधर्म कोणते याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटचा प्रकार आहे समकोन त्रिकोण व त्याचे गुणधर्म. सर्वप्रथम त्रिकोण म्हणजे काय? एका सरळ रेषेत नसलेले 3 बिंदू रेषाखंडाने जोडून तयार झालेल्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. आता त्रिकोण म्हटलं की त्याला 3 बाजू ह्या आल्याच. त्याचबरोबर त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तसेच 3 कोनही असतात. आपण आता इथे पहिली आकृती पाहूया. त्याच्यामध्ये त्रिकोण ABC आहे. यामध्ये A, B आणि C हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. त्रिकोणाच्या बाजू पहा. AB, BC आणि CA या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. त्याचबरोबर त्रिकोणाला 3 कोनही असतात. यामध्ये कोन A, कोन B आणि कोन C हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. त्याचबरोबर त्याच्या बाजूची आकृती पहा. त्रिकोण XYZ. यामध्ये X, Y आणि Z हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. XY, YZ आणि ZX या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. त्याचबरोबर कोन X, कोन Y आणि कोन Z हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. त्रिकोणाचे आतील क्षेत्र व त्रिकोणाच्या बाहेरील क्षेत्र हे त्रिकोणाचे मुख्य 2 घटक आहेत. कोनावरून होणारे त्रिकोणाचे प्रकार. त्यातला पहिला त्रिकोण आहे लघुकोन त्रिकोण. जर त्रिकोणातील प्रत्येक कोन 90 पेक्षा लहान म्हणजेच लघुकोन असेल तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. सर्वप्रथम पहिली आकृती आपण पाहूया. येथे XYZ हा एक त्रिकोण आहे. X, Y आणि Z हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. XY, YZ
आणि ZX या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. कोन X, कोन Y आणि कोन Z हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. कोन X हा 45 अंशाचा आहे. कोन Y हा 50 अंशाचा आहे आणि कोन Z हा 35 अंशाचा आहे. म्हणजे तिन्ही कोन हे 90 अंशापेक्षा लहान आहेत, म्हणून या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. दुसऱ्या उदाहरणांमध्ये पहा, त्रिकोण PQR ह्याच्यामध्ये P, Q आणि R हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. PQ ही एक त्याची बाजू आहे, QR ही दुसरी बाजू आहे आणि RP ही तिसरी बाजू आहे. ह्याच्यामध्ये कोन P, कोन Q आणि कोन R हे त्याचे 3 कोन आहेत. कोन P 65 अंशाचा आहे. कोन Q हा सुद्धा 65 अंशाचा आहे आणि कोन R हा 50 अंशाचा आहे. इथं तिन्ही कोनही 90 अंशापेक्षा लहान आहेत, म्हणून या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. आता त्यापुढील आकृती बघा. येथे त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये A, B आणि C हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. AB, BC आणि CA या 3 त्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. यामध्ये कोन A 60 अंशाचा आहे, कोन B 40 अंशाचा आहे आणि कोन C 80 अंशाचा आहे. म्हणजेच हे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा लहान आहेत, म्हणून या त्रिकोणाला सुद्धा लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. म्हणजेच जर त्रिकोणातील प्रत्येक कोन 90 अंशापेक्षा लहान म्हणजेच लघुकोन असेल तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. लघुकोन त्रिकोणाचे आता आपण गुणधर्म पाहूया. लघुकोन त्रिकोणातील प्रत्येक कोन हा लघुकोन असतो. हा लघुकोन त्रिकोण हा समभुज त्रिकोण सुद्धा असू शकतो. लघुकोन त्रिकोणातील सर्व कोन हे लघुकोनच असतात. आता त्रिकोणातील दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. त्रिकोणातील एक कोन काटकोन म्हणजेच 90 अंशाचा असेल तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आता यामध्ये काटकोन म्हणजे त्याचा तो 90 अंशाचा आला, कारण काटकोन कायम 90 अंशाचाच असतो. आता आपण पहिली आकृती पाहूया. त्यामध्ये एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे. त्यात काटकोन त्रिकोणाचं नाव आहे XYZ. यामध्ये X, Y आणि Z हे 3 त्याचे शिरोबिंदू आहेत. त्यानंतर XY ही एक बाजू आहे, YZ ही दुसरी बाजू आहे आणि ZX ही तिसरी बाजू आहे. यामध्ये कोन Y हा 90 अंशाचा आहे. मग राहिलेले 2 कोन जे X आणि Z म्हणजे एका त्रिकोणामध्ये 2 काटकोन असू शकतात का? नाही. तर एका त्रिकोणामध्ये एकच काटकोन असू शकतो. मग राहिलेले 2 कोन किती अंशाचे असतील? तर एक कोन जर 90 अंशाचा असेल तर राहिलेल्या 2 कोनांची बेरीज ही 90 अंशच असते. म्हणजे 2 कोन मिळून 90 अंश होतात. म्हणजे ते दोन्ही कोन कोणते असले पाहिजेत? लघुकोन असले पाहिजेत. म्हणजेच काटकोन त्रिकोणातील
एक कोन 90 अंश आणि राहिलेले 2 कोन जर लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आता आपण दुसरी आकृती पाहूया. येथे ABC हा एक त्रिकोण आहे. यामध्ये AB आणि C हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. AB, BC आणि CA या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. कोन A, कोन B आणि कोन C हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. यामध्ये कोन B हा 90 अंशाचा आहे. म्हणजेच दुसरे 2 राहिलेले जे 2 कोन असतील त्यांची बेरीज किती असेल? 90 अंश असेल. कारण तिन्ही कोणांची बेरीज ही 90 अंश असते. आणि एका काटकोनामध्ये एका काटकोन त्रिकोणामध्ये 2 काटकोन असू शकत नाही. म्हणजे कोन ABC हा काटकोन त्रिकोण आहे, कारण त्याच्यामध्ये एक कोन 90 अंश आहे म्हणजे काटकोन आहे आणि दुसरे 2 कोन लघुकोन आहे. आता आपण तिसऱ्या आकृतीकडे वळूया. तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणाचं नाव आहे LMN. याच्यामध्ये L, M आणि N हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. LM ही एक त्याची बाजू आहे, MN ही दुसरी बाजू आहे आणि NL ही तिसरी बाजू आहे. या ठिकाणी कोन N हा 90 अंशाचा कोन आहे आणि राहिलेले 2 कोन L आणि कोन M हे 2 कोन लघुकोन आहेत. म्हणजेच ज्या त्रिकोणातील एक कोन काटकोन आणि राहिलेले 2 कोन जर लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. आता आपण काटकोन त्रिकोणाचे काही गुणधर्म पाहूया. काटकोन त्रिकोणातील उरलेले 2 कोन लघुकोन असून कोटिकोन असतात. म्हणजेच कोटिकोणाचे माप किती अंश असते? तर 90 अंश. काटकोन त्रिकोणातील जर एक कोन 90 अंश असेल तर राहिलेल्या 2 कोणांची बेरीज सुद्धा काय असते? 90 अंश असते. म्हणून काटकोन त्रिकोणातील एक कोन 90 अंश आणि राहिलेले 2 कोन कोटिकोन असतात. दुसरा गुणधर्म बघूया. काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात. ज्या ठिकाणी काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचा कोन आहे त्याच्या समोरील जी बाजू आहे त्या बाजूला कर्ण असे म्हणतात आणि ती कधीही काटकोन त्रिकोणात त्याची लांबी कधीही जास्त असते. तिसरा गुणधर्म बघा. काटकोन त्रिकोणातील कर्ण ही सर्वात जास्त लांबीची बाजू असते. उरलेल्या बाजूंना भुजा असेही म्हणतात. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना भुजा असेच म्हणतात आणि काटकोन त्रिकोणातील कर्ण हा 2 बाजूपेक्षा कधीही जास्त लांबीचा असतो. या कोनावरून प्रकार तिसरा विशाल कोन त्रिकोण. आता विशाल कोन म्हटलं तर त्याचं माप किती असते? 90 अंशापेक्षा मोठा. म्हणजेच त्रिकोणातील कोणताही एक कोन 90 अंशापेक्षा मोठा म्हणजेच विशाल कोन असेल तर त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. बघा, विशाल कोन त्रिकोणाचं माप कधीही 90 अंशापेक्षा मोठं आणि 180 पेक्षा लहान असते. आता सर्वप्रथम आपण पहिली आकृती पाहूया. पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा एक विशाल कोन त्रिकोण आहे. का तर याच्यामध्ये एक कोन काय आहे? विशाल कोन आहे. याचे A, B आणि C हे 3 शिरोबिंदू आहेत. AB ही एक त्याची बाजू आहे. BC ही दुसरी बाजू आहे आणि
AC ही तिसरी बाजू आहे. आता ह्याच्यामधील एक कोन B हा 110 अंशाचा आहे, म्हणजे तो विशाल कोन आहे. मग एका विशाल कोन त्रिकोणामध्ये दोन विशाल कोन असू शकतात का? नाही, कारण एक कोन विशाल कोन असेल तर राहिलेले जे दोन कोन आहेत ते कधीही लघु कोनच असतात. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही कधीही 180 अंशच असते. म्हणजेच यातील एक कोन जर 110 अंश असेल तर दुसरे जे ए आणि सी जे दोन कोन आहेत त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 70 अंश आली पाहिजे. म्हणजेच 110 आणि 70 बरोबर 180 अंश. म्हणजे त्रिकोण ABC या कोणांची बेरीज किती येते? 180 अंश येते. म्हणजे हा कोन काय आहे? विशाल कोन त्रिकोण आहे. आता दुसरी आकृती आपण पाहू. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव आहे MNO. या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत, M, N आणि O. त्याच्या MN ही एक बाजू आहे, NO ही दुसरी बाजू आहे आणि OM ही तिसरी बाजू आहे. याच्यामध्ये कोन N हा 120 अंशाचा कोन आहे. म्हणजेच हा कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे. म्हणून ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो त्याला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. मग राहिलेले दोन कोनाचे माप किती असेल? तर एका त्रिकोणामध्ये एकच विशाल कोन असतो. म्हणजे या त्रिकोणामध्ये एक विशाल कोन आहे तर दुसरे जे M आणि O हे जे दोन कोन आहेत त्यांचे माप हे काय असेल? तर दोन्ही पण लघु कोन असतील. कारण 120 अंशाचा एक कोन असेल तर राहिलेल्या दोन कोणांचे माप हे काय असलं पाहिजे? 60 अंश असलं पाहिजे. कारण या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही कधीही 180 अंश असते. म्हणजेच MNO या त्रिकोणामध्ये एक कोन 120 अंशाचा आहे, म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून हा विशाल कोन त्रिकोण आहे. आता आपण पुढच्या आकृतीकडे वळूया. पुढे आणि एक आकृती आहे, ती पण विशाल कोन त्रिकोणाची आकृती आहे. त्रिकोणाचं नाव आहे PQR. याच्यामध्ये P, Q आणि R हे 3 त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. नंतर PQ हा एक कर्ण आहे, तो त्या त्रिकोणाचा एक बाजू पण आहे. QR ही एक दुसरी बाजू आहे आणि RP ही त्रिकोणाची तिसरी बाजू आहे. यामध्ये कोन R 130 अंश आहे. म्हणजेच हा कोन 90 अंशापेक्षा मोठा आहे. 90 अंशापेक्षा जो आणि 180 अंशापेक्षा लहान असणारा जो कोन आहे त्याला विशाल कोनच म्हणतात. म्हणजे कोन R हा 130 अंशाचा आहे, म्हणून हा त्रिकोण विशाल कोन त्रिकोण आहे. मग ह्याचे जे राहिलेले जे दोन कोन आहेत, म्हणजे एका त्रिकोणामध्ये दोन विशाल कोन असू शकत नाही, कारण त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 असते. आता विशाल कोन त्रिकोणाचे गुणधर्म. विशाल कोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असेल तर उरलेले दोन कोन हे लघु कोन असतात, म्हणजे ते 90 अंशापेक्षा कमी असतात. दुसरा गुणधर्म आहे विशाल कोन त्रिकोणामध्ये जो कोन विशाल कोन असेल त्याच्या समोरील बाजूची लांबी ही सर्वात जास्त असते. म्हणजे जो कोन 120 किंवा 90 अंशापेक्षा मोठा विशाल कोन असेल त्याच्या समोरील जी बाजू आहे
ती बाजू मोठी असते आणि त्या बाजूसमोरील कोनही काय असतो, मोठाच असतो. आता चौथा प्रकार आहे समकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणातील तिन्ही कोन समान असतात त्या त्रिकोणाला समकोन त्रिकोण असे म्हणतात. समभुज त्रिकोण हाही एक समकोन त्रिकोणच आहे. का तर ज्या समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू समान असतात आणि तिन्ही कोनही समान असतात, म्हणून समभुज त्रिकोण हा सुद्धा समकोन असू शकतो. आता इथं आकृती नंबर 1 पहा. याच्यामध्ये त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आहे. याच्यामध्ये A, B आणि C हे 3 त्याचे शिरोबिंदू आहेत. AB ही एक बाजू आहे, BC ही दुसरी बाजू आहे आणि CA ही तिसरी बाजू आहे. याच्यामध्ये कोन A, कोन B आणि कोन C हे कोण आहेत आणि या प्रत्येक कोणाचे माप आहे 60 अंश. कोन A 60 अंश, कोन B 60 अंश आणि कोन C 60 अंश. म्हणजे हे तिन्ही कोनही एकमेकाला काय आहेत, समान आहेत. या तिन्ही कोणांची बेरीज काय होते, 180 अंश होते आणि म्हणून ह्याचे तिन्ही कोन समान आहेत, म्हणून त्याला समकोन त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे ज्या त्रिकोणातील तिन्ही कोन समान असतात त्याला समकोन त्रिकोण असे म्हणतात. आता आपण दुसरी आकृती पाहूया. त्रिकोण XYZ. यामध्ये X, Y आणि Z हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. XY ही एक त्याची बाजू आहे. दुसरी बाजू आहे YZ आणि तिसरी बाजू आहे ZX. या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत आणि कोन X, कोन Y आणि कोन Z या त्रिकोणाचे 3 कोन आहेत. या प्रत्येक त्रिकोणाचं माप किती आहे, 60 अंश आहे. कोन X बरोबर 60 अंश, कोन Y बरोबर 60 अंश आणि कोन Z बरोबरही 60 अंश आहे. म्हणजेच या तिन्ही कोणांचे माप काय आहे, सारखे आहे, म्हणून हा सुद्धा समकोन त्रिकोणच आहे. समकोन त्रिकोणामध्ये तिन्ही कोनही समान असतात आणि त्याच्या तिन्ही बाजूही समानच असतात. आता आपण समकोन त्रिकोणाचे गुणधर्म पाहिलेत, बघूया. समकोन त्रिकोणातील सर्व कोन हे 60 अंशाचेच असतात. म्हणजे हा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो, 60 अंशाचाच असतो आणि तिन्ही कोणांची बेरीज ही 180 अंशच असते. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे समकोन त्रिकोणाच्या सर्व बाजू व सर्व कोन समान असतात. जर त्रिकोणातील तिन्ही कोन समान असतील तर त्या त्रिकोणातील तिन्ही बाजूही समानच असतात. म्हणजे समकोन त्रिकोण हा समभुज त्रिकोणही आहे. आता आपण आज कोनावरून त्रिकोणाचे प्रकार पाहिले. पहिला प्रकार होता लघुकोन त्रिकोण. म्हणजे ज्या त्रिकोणातील तिन्ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. आपण दुसरा प्रकार पाहिला. दुसरा प्रकार होता काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणातील एक कोन 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. जर एक कोन काटकोन असेल तर राहिलेले जे 2 कोन असतात हे लघुकोनच असतात. आपण तिसरा प्रकार पाहिला तो विशालकोन त्रिकोण. या विशालकोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो, म्हणजे विशालकोन असतो, त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. यामध्येही जर एक कोन विशालकोन असेल तर राहिलेले जे 2 कोन आहेत ते कधीही लघुकोनच असतात. आता गृहपाठ पहा.
पहिला प्रश्न आहे, लघुकोन म्हणजे काय? काटकोन किती मापाचा असतो? प्रश्न चौथा आहे, काटकोन त्रिकोण म्हणजे काय? पुढचा प्रश्न आहे, विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय? प्रश्न सहावा आहे, कोनावरून त्रिकोणाचे किती प्रकार आहेत? कोनावरून त्रिकोणाचे किती प्रकार आहेत? पुढचा प्रश्न आहे, विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय? आता आपण आज त्रिकोणाचे कोनावरून होणारे प्रकार किती आहेत? 4 प्रकार आहेत. त्याचे आपण गुणधर्म याबद्दल आपण काय मिळवली? माहिती मिळवली. धन्यवाद.